बघू शकता वरात निघली नवरी आनंद जायला. काहीच बघू शकता आमच्या गावात वालवंट तयार झाले म्हणून उंट आल्यात. 1 2 तिकडे समोर बघू शकता. दुसरा येतोय कुत्रे भुकतात त्याच्यावर. फायनली काहीच जेवण करून झालेलं आहे बघू शकता. भात म्हणजे मटण झालं. आता भात घाल. हां हो मग 20-25 लाख 20-25 लाख. ए ग्लो बाय ग्लो बाय ग्लो. हॅलो काही चालू यूट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे. आता ब्लॉग आले आमच्या खरवली देवी मंदिराच्या पायथ्यावरूनच सुरुवात केली. आपल्याला इकडे नारळ फोडायचं आहे. नारळ फोडून हार वगैरे घालून लगेच निघायचं आहे, कारण की गावात भरपूर ठिकाणी नारळ फोडायच्या. गावातल्या मंदिरामध्ये पटापट नारळ फोडून घेतो. बघा आदर्शला सांगितले हार वगैरे नारळ घ्यायला. मस्त इथं फोडतो आणि मग तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होतं. फोडून झाले आता नारळ ठेवतं. आणि पावसाळ्यामध्ये धबधबा आपला वरती होतो इथं या बाजूला. तुम्हाला दाखवेलच नाही. मागचा ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा. गेल्या वर्षीचा पावसाळ्यातला या वर्षीसुद्धा येईन धबधब्यात दाखवेनच तुम्हाला. आपला हार आणि नारळ हार घालून आणि नारळ फोडून झाले. आता निघू. आता जायचं एक गावदेवी मंदिरामध्ये आमच्या. तिथं पण जाऊन तिथं पण हार करू. सर्वच दाखवणार नाही, फक्त शॉर्टकट आहेत ते दाखवू. अजून तयारी करायची बाकी आहे. तर वाजलेत 12 वाजता आले ना. आणि इकडे बघा समोर धबधबा म्हणजे खदान आहे. तुम्हाला मगाशी बोललो पावसाळ्यामध्ये जर जेव्हा जास्त पाऊस पडेल ना तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेल. जर कोणाला यायचं असेल तर शिलगाव खरवली आई मंदिरापाशी कोणी येऊ शकता धबधबा. आणि इथं गाड्या जेव्हा लावताना तुम्ही इथं अशा तर सावधान राहा, कारण की चोऱ्याच्या घटना जास्त घडत आहेत. फक्त मौल्यवान वस्तू गाडीमध्ये ठेवूच नका बिलकुल. म्हणजे पैसे वगैरे दागिने जे काय असेल मोबाईल वगैरे ते ठेवूच नका. गावदेव मंदिराजवळ नारळ फोडून आले. हा आमचा गावदेव मंदिर आहे. रामदेवता मंदिर गावदेव मंदिर शिरगाव. चला आता इथून निघू. आपण जाऊ शंकर मंदिर आमच्या गावातील तिकडे जाऊ. चला तर आपल्या शिव मंदिरामध्ये सुद्धा दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आदर्श फोडतोय नारळ. बघा फोड लवकर ठेव तिथे. चला आता एक गणपती मंदिर आले. तो विसरलो नाक्यावरून. मी शॉर्टकट आलो त्याच्यामुळे तिथं नाही दाखवणार तुम्हाला. आता डायरेक्ट घरी जाऊ तेव्हाच भेटतो. बघू शकता वरात निघली नवरी आनंद जायला. खूप वेळाच्या प्रतीक्षेनंतर आता नवरा गेलाय. पण शूट केलं तो दाखवेन तुम्हाला. जास्त नाही शूट केला कारण मी माझ्या गडबडीमध्ये आहे. सकाळपासून 12 वाजले आत्ता 5 वाजायला आले. त्याच्यामध्ये धावपलच चालू होते. आता मस्त घेतले नानासहित जेवण बनवायला. हे बघा मटण सुद्धा आणलंय. मटण इकडे बनवतात जेवण. आता कांदा टाकले मस्त. मीठ टाकला बाबांनी. दाखवतो तुम्हाला पुढे काय कर. कार नको करू हा. मग तू जा ना. तू जा मला फुटेज पाठव मी टाकेल. हा मग तेवढं तुला समजलं ना. आता भावना कळल्या ना आपल्या. म्हणून सांगता लगीन करू नका लवकर. बोल बोल बोल. अरे डायलॉग बोल ना. बोल ना. इसका पेट वही शेप इसका पेट नहीं. डेंजर डायलॉग होता तो बारका बोल अरे बोलतो. नाना मटनवाला झाले आमचा मस्तपैकी. मटन धुतोय साफ करतो मस्तपैकी. घ्या पटापट डोळा कापा दे. निखिलचा मोबाईल फुटला. मला वाईट वाटला तर लई मोठा फटका बसलाय. चालतं ना डिस्प्ले. चालतं ना. चालेल तेव्हा चालून दे. आता नवीन आला ना म्हणून तो फुटला. असं असतं. फायनली काहीच जेवण करून झालेलं आहे बघू शकता. भात म्हणजे मटण झालं. आता भात घाल. हां हो मग 20-25 लाख 20-25 लाख. तुझ्या अंदाज नसर तू सांग.
काहीच बघू शकता आमच्या गावात वालवंट तयार झाले म्हणून उंट आल्यात. 1 2 तिकडे समोर बघू शकता. दुसरा येतोय कुत्रे भुकतात त्याच्यावर. वालवंट मधले उंटे आमच्या गावात आले. आता आमच्या गावात नवीन वालवंट तयार झालाय ना सिलगावमध्ये. 10 रुपये 20 रुपये राईड असत. कोणाला बसत असेल तर बसू शकता. The next day. काहीच कालचं जे कार्यक्रम झालं लग्नाचं त्याच्यानंतरचं म्हणजे नाना नानीच आले आणि त्याचं काही मला शूटच करायला भेटलं कारण मी गेलेलो भाकरी आणायला आणि वाटत लागली पूर्ण. अख्खा ब्लॉग बनवायची इच्छा नाही राहिली. आज सुद्धा नव्हती. आजचा दुसरा दिवस आहे पण काय करणार. ब्लॉग अर्धवट केले तो पुरा करायचा प्रयत्न करतोय. पण जी काल मजा येणार होती ना ती तुम्हाला बघायला सुद्धा आवडली असती. आणि एकदम मूडच ऑफ झाला पूर्ण आणि नुसता थकल्यासारखं होतं आणि कामच तेवढं होतं आणि सर्व माझ्यावरच पडला. त्यामुळे जाऊ दे आता काय बोलू. चला आलो रस्त्यावर. तुषार तर गेले मस्तपैकी मुरबाडला फॅमिलीसोबत त्यांच्या शेतावर. आता मी चाललो घराजवळ. आता जातो घराजवळ टाईमपास क्रिकेट खेळतो. कसं तरी ब्लॉगच पूर्ण करायचं. त्यांना सांगितलं मी येतो थोड्या वेळाने. आता झाले 15-20 मिनटं झाली येऊन मी इथे. त्यांचं काही शेतावर काम होतं सर नाही म्हणून ते गेलेत. शेतीसुद्धा लावायची असू शकते कारण की मुरबाडला त्याही खूप सारी शेती घेतलेली आणि रोड टच आहे. मी गेलो ना कधी तर दाखवेन तुम्हाला. बघा हर्ष तुम्हाला जेव्हा बेबी शेअरचा ब्लॉग येईल ना तेव्हा दिसेलच. हे मला देशील का सायकल. चला आता जा गेलो आपण. मला कॉमन ठेवले टाइमपास कंटाळा आले म्हणून मी खेळतोय तुमच्या सोबत. नाही तर मग कला कॉमन होऊन सगळीच चाल घरातलीच पोरं ही यातली आणि आमची. चला हे कॉमन नाव मी खेळून घेतो. माझी बॅटिंग आल्यावर बघू शूट करायला दाखवायला तर दाखवून तुम्हाला. तर काहीच पोचलाय पिऊसांची. तर बघा पिऊसा कशा दोघी बसल्या एकदम बोल्या बनताना एकदम बोल्या. जसं कसं काय झाला नाही. हा काय शांत बसल्यात काय माहिती. एवढी बोली बघा ही बोली पोर. शालन जायचे नावाला भीत ती रस्ता क्रॉस करायला भीत इथून. हा खावायला आणायला बरोबर जाशील रस्ता क्रॉस करून. शालन जायला बोला रस्ता ना. मी जातो दुकानावर. हा इथं जामच बोली बघा. ग्लो पडले म्हणून तर दाखवतो ना ग्लो. तुमचे चेहऱ्याला ग्लो दाखवतो. हे बघ चेहऱ्यावर ग्लो विदाउट मेकअप असे असतात. मेकअप वगैरे तुम्हाला दाखवेन नंतर. मेकअप ना बघतो मी. पावडर तापून फाउंडेशन चेहरा बघितलं कसं बघ. डेंजर किती ग्लो पडले बघ चेहऱ्यावर एकदम. एक दिवस चकोटी हो तुझी केस कापत जाते. दाखव तै रिक्षावाला वाट माझी बघत आहे रिक्षावाला. उद्या का बंद आहे. 18 ते 19 तारखेला जाईल. झाला आला जाणार हो रिक्षावाला. किधर जा रहा है. घरी जा रहा है. आहिस्ते जाओ. आज बकरी ईद आहे उद्या. तीच आजपासून बकरा नेलं म्हणून. तुमच्या एरियात ना तुमच्या एरियात जास्त म्हणून पाजून ठेवले ना डोक्यावर. तुम्ही ठेवले ना म्हणून. गाड़ी आहिस्ता चलो. ट्रैफिक बहुत लगा है तलोजा पे. नाही अरे उद्या सुट्टी आहे. चल बकरी ईद आहे उद्या. आम्ही आणील परवा तुला काय डायरेक्ट चालेल पोचविल तो परवा. दा परवा आणील तो. दार जा त्याचा नको ऐकू काही. ए ग्लो बाय. कोणचा फार्म हाऊस तुझा. चल जाऊ चल. पाऊस पडला हा म्हणा बोलो. फक्त बोलो जेव्हा तू बॉक्सी मांडशील ना काही मागशील तेव्हा बोलो. रिटर्न नको सोडू. हा बाय जा.
ए जा जा नाही तिला सोडू नको. कला उतरली जा वस्तीला जायचं होतं ना तुला. त्यांना सांग आपण जाऊ मग बोक्षी मांडाला. बोक्षी ते म्हणतील मासा आणायला जाऊ आपण. जायचं ना. बघू आता ते बोक्षी म्हणलं ना रोडपालीला मग आपण जाऊ. कारण की शिर्डीला पण जायला नाही भेटलं कारण मम्मीचा 50वा वाढदिवस होता आणि ते त्याच दिवशी गेले. त्यांचा सुद्धा वाढदिवस होता आणि दुसऱ्या दिवशी 2 तारखेला ॲनिव्हर्सरी होती जूनचे. त्यामुळे प्रॉब्लेम झाला. आता पावसाचीच वाट बघता आम्ही. पाऊस पडला ना तर ते बोक्षी मांडतील तेव्हा मासे वगैरे येतीलच ना आपले चढणीचे. ते पण तुम्हाला दाखवायला भेटेल. कोणती वल्गन आहे ती पण बघायला भेटेल आणि मग दाखवेन तुम्हाला कशी बोक्षी. मी तर पहिल्यांदा एक्सपिरियन्स करेन आणि ज्या दिवशी म्हणजे दाखवेन ना तुम्हालाही मजा येईल. मम्मी वगैरे मस्त चालल्यात पापले आणि अर्धा गेले आणि 2 तुकडे गेले. अख्खे पूर्ण न झालं अर्धा झालं. खायला मजा येईल. पापलेट चाललेलं पापलेट वेगळी चवच वेगळे. आता परत चाललो पण मग अशी पिऊ संचित होतं. आता चालू आहे रस्त्यावर. तुषार आल्या का बघून दे कारण की जायचं होतं आम्हाला दिव्याला त्याचे कपडे आणायला. आणि माझी सुद्धा एक पॅन्ट अल्टर करायची होती नवीन घेतली आता. ती जास्तच लूज आहे त्याच्यामुळे आता जाऊ आपण रस्त्यावर जातो. मस्त लॉक वगैरे लावून झाले आणि नानाच्या लग्नाचा म्हणजे जेवढा काही सीन आहे जेवण वगैरे बनवतं तो तुम्हाला बघायला भेटेल आजच्या ब्लॉगमध्ये. अजून आपल्या पिऊ सोबत ना आणि ताईसोबत मस्ती केले. त्यासोबत आपल्याला जायचं आहे खाडीमध्ये बोक्षी टाकायला. ते पण तुम्हाला दाखवेन. म्हणजे आता पावसाळ्यात तर चालू झालं आहे पण कधी ते टाकतील त्यांच्यावर डिपेंड आहे. मग तेव्हा आपण जाऊ ते तुम्हाला दाखवेन. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.